हाऊसफुल 5चा ट्रेलर आलेला आहे. जवळजवळ 3 मिनिटाचा ट्रेलर आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर असे मोठे कलाकार म्हणजे जवळजवळ अख्खं बॉलिवूडच या पिक्चरमध्ये आहे. मला एक कळत नाही की हा चित्रपट एवढा कसा चालतो, म्हणजे एवढी कशी ही फ्रँचायझी सगळ्यात जास्त कमाई करणारी आहे. 2010 मध्ये याचा पहिला पार्ट आला होता. त्याच्यानंतर 2012 मध्ये, त्याच्यानंतर 2016 मध्ये, त्याच्यानंतर 2019 मध्ये आणि आत्ता 2025 मध्ये 5वा पार्ट येत आहे या पिक्चरचा. आणि तेवढ्याच क्रेझनी लोक त्या पिक्चरला जातात. आज पार्ट पिक्चरचं तयार होऊनही लोक पिक्चरला जातात. बरं, कमाई बी या पिक्चरची अशी थोडी थोडी नाही आहे, म्हणजे 100 करोडच्या वरच कमाई आहे प्रत्येक चित्रपटाची. मला असं वाटतं की सगळ्यांना अक्षय कुमार कॉमेडीमध्येच आवडतो, कारण बाकीचे चित्रपट त्याचे एवढे काही चालत नाहीत. किंवा मग सगळे लोक एकत्र असल्यामुळं, म्हणजे अख्खं बॉलिवूड एकत्र घेतल्यामुळं ह्या पिक्चर चालत असेल. ट्रेलर बघितला का? तुम्हाला कसा वाटला ट्रेलर? ट्रेलरमध्ये रणजित साहेब मेलेले आहेत आणि त्यांच्या जे वारस आहे ते कोण वारस आहे नक्की, आणि कोणाला एवढी मोठी सगळी संपत्ती मिळणार आहे, याच्या मागं फिरणारी कहाणी आपल्याला दिसत आहे. आणि सगळे म्हणतात की मी जॉली आहे, मी जॉली आहे, मी जॉली आहे. आता नक्की जॉली कोण आहे हे तुम्हाला जर त्या ट्रेलरमध्ये कळालं असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा, आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.